पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. अगदी चेक पॉइंट तयार केले होते. बॅरिकेडची फळी उभारण्यात आली होती. लोक आत शिरायचा प्रयत्न करत होते. पोलीस त्यांना अडवत होते. लोकांचा जोर एवढा वाढला की पोलिसांनी काहींना बंदुकीच्या बटने मारलं, काहींना मुस्काटात मारली. काही करून या लोकांना मागे ढकलण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं. पण या लोकांना जायचं कुठे होतं? तर कब्रस्तानमध्ये, जिथे अबान अहमदला दफन केलं जात होतं. अबान अहमद कोण? तर गँगस्टर अतिक अहमदचा सगळ्यात छोटा मुलगा, ज्याचा 6 ऑगस्टला अपघातात मृत्यू झाला. आपल्या जेलमध्ये असलेल्या भावाला भेटून येताना अबांची गाडी पलटी झाली. शनिवारी 8 ऑगस्टला त्याला दफन करण्यात आलं, अतिक अहमदच्याच कबरेजवळ. पण त्याच्या दफनविधीवेळी प्रचंड गर्दी झाली. अतिकच्या 2 मुलांना पॅरोलवर सोडण्यात आलं. त्यातल्या एकाच्या गाडीच्या मागे खासगी गाड्यांचा ताफा होता. हे 2 भाऊ एकमेकांना भेटले, गळ्यात पडून रडले. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले, कित्येकांनी स्टेटस म्हणून ठेवले. या सगळ्यातून एकच प्रश्न उभा राहिला: अतिक अहमदची दहशत आजही कायम आहे का? हा प्रश्न पडण्याचं कारण आणि या प्रश्नाचं उत्तर सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. डोक्याला मुंडासह उठून उभं राहताना कष्ट घ्यायला लागावेत असं शरीर आणि हँडलबार मिशा, अशा अवतारात धुरंधर 2 मध्ये आतिफ अहमद दिसला. ते कॅरेक्टर इन्स्पायर्ड होतं अतिक अहमदवरून. माजी खासदार, माजी आमदार, बाहुबली नेता, पण मुख्य ओळख गँगस्टर. 2023 मध्ये अतिक अहमदची हत्या झाली. ही हत्या सुद्धा नाट्यमय होती आणि कुटुंबातल्या एका व्यक्तीशी कनेक्शन असलेली होती. 13 एप्रिलला अतिक अहमदचा 3रा मुलगा असद अहमदचा एन्काउंटर झाला. झाशी भागात पोलिसांनी त्याचा विषय कायमचा क्लोज केला. तेव्हा अतिक अहमद जन्मठेपेची शिक्षा भोगत जेलमध्ये होता. त्याला मुलाच्या अंत्यविधीसाठी जाता आलं नव्हतं. 15 एप्रिलला त्याला हॉस्पिटलमध्ये टेस्टसाठी घेऊन जात होते. तेव्हा काही रिपोर्टर्स त्याला प्रश्न विचारत होते. तेव्हा रिपोर्टर्स बनून आलेल्या काही जणांनी अगदी जवळून अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ अहमदच्या डोक्यात गोळ्या घातल्या. अतिक अहमदचा खून झाला. त्याच्या संपत्तीवर टाच आणली गेली. त्यात अतिक अहमद ईडीच्या सुद्धा रडारवर होता. एका बाजूने ईडी आणि दुसऱ्या बाजूने उत्तर प्रदेश पोलीस, अशा दुहेरी कारवाईत अतिकचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार एकूण 11,000 कोटींची संपत्ती जप्त झाली. त्याचं राहतं घर सुद्धा पाडण्यात आलं. फिरोज टांगेवाल्याच्या पोरानं गँगस्टर अतिक अहमद बनवून जेवढी माया जमवली त्यातला बराचसा हिस्सा गेला. त्यात त्याच्या 5 मुलांपैकी एकाचा, असदचा मृत्यू झाला होता. अली आणि उमर जेलमध्ये होते, तर अबान आणि अझम बाल सुधारगृहात होते. एवढंच नाही तर अतिकची पत्नी शाइस्ता परवीन फरार होती. 2024च्या लोकसभा निवडणुकीत अतिकच्या फॅमिलीमधलं कोणीही निवडणुकीच्या रिंगणात नव्हतं. त्याची ताकद, त्याची दहशत संपल्याचं हे सगळ्यात मोठं उदाहरण. 1989 नंतर पहिल्यांदाच निवडणूक अतिक अहमद शिवाय, त्याच्या नावाशिवाय आणि त्याच्या दहशतीशिवाय झाली. पुढे अतिकच्या अबान आणि अझम या 2 मुलांची सुटका झाली. त्यांना त्यांच्या आत्याकडे राहण्याचे आदेश देण्यात आले. अतिक अहमदच्या कुटुंबाची कुठेही चर्चा नव्हती. भीती संपल्याचं बोललं जात होतं. आर्थिक ताकद तर संपली होतीच. 2 पोरं बाहेर आली असली तरी त्यांच्यावर निर्बंध होते. ताकद कमी झाली होती आणि अशातच आला 6 ऑगस्टचा दिवस. अतिक अहमदच्या 5 मुलांपैकी सगळ्यात छोटा अबान अहमद झाशीच्या जेलमध्ये असलेल्या भावाला अली अहमदला भेटून परत येत होता. स्पीडमध्ये असलेली त्याची गाडी डिवायडरवर आदळली. 20 वर्षांचा अबान आणि त्याचा मित्र सोनू यांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी अबान अहमदला दफन करण्यात येणार होतं. त्यासाठी त्याचे 2 मोठे भाऊ अली आणि उमर यांना पॅरोल मिळाली. त्यांना दफनविधीला उपस्थित राहण्याची, आपल्या आत्याला आणि लहान भाऊ अझमला भेटण्याचीच परवानगी होती. तर अबान अहमदची आई शाइस्ता परवीन फरार असल्याने दफनविधीला येणार नव्हती. या सगळ्या राड्यात चर्चा झाली उमर अहमदच्या ताफ्याची. लखनौ जेलमधून पॅरोल मिळालेला उमर पोलिसांच्या गाडीत होता. त्या पिंजऱ्याच्या मागे आणि पुढे पोलिसांच्या 1-2 गाड्या होत्या आणि त्यापासून थोडा अंतर ठेवून 30 ते 40 गाड्यांचा ताफा होता. या गाड्यांनी लखनौ जेलपासून कब्रस्तानपर्यंत पोलिसांच्या गाड्यांना फॉलो केलं. विषय फॉलो करण्यावर थांबला नाही. रस्त्यात नवाबगंज टोल प्लाझा लागला तेव्हा या गाड्यांनी टोल भरला नाहीच, पण हुल्लडबाजी केली. टोल प्लाझाचं नुकसान केलं असे आरोप करण्यात आले. ओव्हर स्पीडिंग, टोल प्लाझाचं नुकसान, तोडफोड आणि गाड्यांचा ताफा घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न, या गोष्टींची बरीच चर्चा झाली. नियम मोडल्याबद्दल या गाड्यांच्या मालकांवर FIR सुद्धा करण्यात आल्या. पण चर्चा झाली ती व्हिडिओची. उमर आणि अलीला एकाच वेळी पोलीस व्हॅनमधून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर उमर, अली आणि अझम हे 3 भाऊ एकमेकांना भेटले, गळ्यात पडून रडले. याचे व्हिडिओ सुद्धा काढण्यात आले आणि ते व्हायरल सुद्धा झाले. एवढंच नाही तर हे तिघं त्यांच्या आत्यासोबत बोलत होते तेव्हाही लोकांची गर्दी वाढली.
ज्या कब्रस्तानमध्ये आबांना दफन केलं तिथेच त्याचे आजोबा, वडील, काका आणि मोठा भाऊ यांना दफन करण्यात आले. तिथे जाण्यासाठी लोकांनी गर्दी केली, काहींनी फटके काढले. आबांच्या दफनविधीला 5 ते 6 हजार लोक आली होती. दहशत संपली असं म्हणता म्हणता सहानुभूती आणि चर्चा या दोन्ही गोष्टी दफनविधीवेळी दिसून आल्या आणि अतिक अहमदची दहशत अजूनही कायम असल्याची चर्चा पुन्हा होऊ लागली. 2023 पासून कुटुंबातले 4 जण मेले असले तरी आबांच्या मैतीला लोकांची गर्दी होती. लोकांना कब्रस्तानमध्ये जायचं होतं अतिक अहमदच्या पोरांना पाहायला. तर हे सगळं घडण्याचं एक कारण होतं अतिक अहमदची जुनी दहशत. अतिक किरकोळ गँगस्टर नव्हता. वयाच्या 17व्या वर्षी त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला, तोच हत्येचा. वयाच्या 27व्या वर्षी तो निवडणुकीला अपक्ष उभा राहिला आणि निवडून सुद्धा आला. 1995 सालची गोष्ट. तत्कालीन मुख्यमंत्री मायावती लखनौच्या एका गेस्ट हाऊसवर थांबलेल्या. राज्यात बसपा आणि सपाचं युतीचं सरकार होतं. अचानक या गेस्ट हाऊसच्या आजूबाजूला गर्दी झाली. आतमध्ये खलबतं सुरू होती आणि तेवढ्यात गोळ्यांचे आवाज यायला लागले. गेस्ट हाऊसला वेढा घातलेल्या सपाच्या कार्यकर्त्यांनी मायावती उपस्थित असलेल्या रूमवर गोळीबार सुरू केला. असं सांगण्यात आलं की गोळीबार करणारे हे सपाचे कार्यकर्ते होते. साहजिकच चिडलेल्या मायावतींनी सपा सोबतची युती तोडली आणि भाजप सोबत सत्ता स्थापन केली. पुढे त्यांनी या गेस्ट हाऊस कांडमधल्या आरोपींना माफ केलं, पण एकाचा अपवाद होता, अतिक अहमद. पुढे अतिक उत्तर प्रदेश मधल्या देवरिया जेलमध्ये होता. 2018 मध्ये या जेलमध्ये मोहित जयस्वाल नावाच्या एका व्यापाऱ्याला जबरदस्ती आणण्यात आलं. त्याच्याकडून 48 कोटींच्या संपत्तीच्या पेपर्सवर सह्या घेण्यात आल्या. या सह्या होत्या ही मालमत्ता अतिक अहमदच्या नावावर करण्यासाठी. अतिकनं जेलमधून हे सगळं प्रकरण मॅनेज केलं. एका बिझनेसमॅनला किडनॅप करून जेलमध्ये आणणे इतपत डेअरिंग त्याच्यात होते. अतिक मेला असला, त्याचं आर्थिक साम्राज्य उद्ध्वस्त झालं असलं तरी त्याची जुनी दहशत चर्चेत आहे आणि त्यामुळेच कुठल्याही गँगस्टर भोवती असणारं वलय अजूनही अतिकच्या नावामागे आहे. पण या प्रकारामुळे अतिकची नेक्स्ट जनरेशन पिक्चरमध्ये आली आणि उमर ही त्याची दोन्ही मुलं जेलमध्ये आहेत. पण त्यांच्यासाठी येणाऱ्या गाड्या, त्यांना बघायला होणारी गर्दी चर्चेचा विषय ठरली. या दोघांवर खंडणीचे, हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. पण बापानंतर दहशतीचं वलय पोरांकडे शिफ्ट झाल्याचं बोललं जाऊ लागले. अतिकची गँग या सहानुभूतीमुळे पुन्हा ऍक्टिव्ह होणार का असा प्रश्नही विचारला जाऊ लागला. 2027 मध्ये युपीत निवडणुका होणार आहेत, त्यामुळे सहानुभूती फॅक्टर मोठा ठरू शकतो. अतिकच्या संपत्तीवर झालेली कारवाई, त्याच्या कुटुंबात पाठोपाठ झालेले मृत्यू, यानंतर अतिकचं नाव कुठेच नव्हतं. पण पोराच्या माहितीनंतर अतिक अहमदचं नाव पुन्हा फोकसमध्ये आलंय. गाड्यांचा ताफा, कब्रस्तानमध्ये घुसण्याची लोकांची धडपड, यामुळे अतिक अहमदची भीती पुन्हा चर्चेत आहे. आणि सोबतच मिर्झापूर मधला एक डायलॉग सुद्धा, डर की यही दिक्कत है, कभी भी खत्म हो सकता है.